साहेब बंदुका ठेवा आतमध्ये. इकडे सर तुमचे मित्र आले सर, तुमचे मित्र आले बघा, तुमचे मित्र आले सर. आम्हाला वाचवा सर, आम्हाला वाचवा. वाह वाह, ही कुठली रिस्क, ही कुठली रिस्क, अरे ही कुठली रिस्क त्याला ना पॅनिक मॅन नाव ठेवा. नाही रे, संपलाय संपलाय आपला माणूस संपला बाबा. ए दादू पेट्रोल पंप ले यार, तू मेरे को पेट्रोल ले तुझे पकडून दाखवायचं. 1 2 3 जा. मेले. साहेब यांना पकडायचं ते आता. जरा सोड. हिमती काय? अरे तुला लायसन्स कोणी दिलं? लायसन्स आहे. अरे हा अंडर एज वाटतोय आणि हा सुपर बाईक चालवतोय काय? लायसन्स आहे. आमिर बापाची अवलाद असणार साहेब. गिफ्ट आहे गिफ्टच असतं. मला तर वाटतंय आमिर मामाची अवलाद दिसतोय. साला वाया गेलेल्या मामाचा वाया गेलेला भाचा. यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ, मी डोक्यात हात धुतोय. अरे पोलिसांना तू बोलतो की चॅलेंज करा. अरे भाऊ तुला कल्पना आहे का आम्ही कोण आहेत? नाही कदम साहेब, पैशाचा माज आहे नुसता यांना. मला पण तेच वाटते. आणि हा तर दिसतोय रे, हा तर दिसतोय बडे बाप की औलाद. आणि हा कोण माहितीये का? ते बडे बाप की औलाद त्यांच्या आसपास असतात नाही का ती पोरं, की बाबा गाडी तुझी ना गोंगाट माझा, असा विषय दिसतोय मला याचा. ही दोघं वाया गेलेली पोरं आहेत पूर्णपणे कपडे वयाचे. सर आम्हाला फाईन वगैरे नाही का सर काही भरायचं? फाईन. ते करू शकतो. म्हणजे पैसा दाखवतोय, पैशाचा रुबाब दाखवतोय. नाही सर काय मतलब किती पैसे रे आता तुझ्याकडे? पोलीस स्टेशन मध्ये. नाही एवढा पैशाचा रुबाब जो दाखवतो, तुला काय वाटतं का आम्ही विकत जाणार आहे पोलिसात? लाच खाऊ पोलीस वाटलो का तुला? नाही. सॉरी. आम्ही लय इमानदार पोलीस आहोत, पण काय माहितीये का, माझी सासू आहे ना, तिचा हट्ट आहे रे. तिला ना सिंगापूरला फिरायला जायचं होतं आणि तिकीट लय महाग आहे. म्हणते की मला नॉर्मल प्लेननी नाही जायचंय, मला त्या सिंगापूर एअरवेजनी जायचंय. आता तिकीट आहे 60-70 हजारच्या वरचं. आता मला सांगा, सासू मी माझी बायको तिघं जर फिरायला जाणार तर एकाचा खर्च 1.5 लाखाच्या वर होतोय का नाही? तिघांचा खर्च बघायला गेलो तर 4-1 लाखाच्या वर. आता तुम्ही माझी सोय करा, माझी फिरायची सोय करा. मी जेव्हा सिंगापूरला असेल तेव्हा माझं लक्ष इकडे नसेल, मग तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकता, आहे का नाही? तर दोघं मिळून 3 लाख रुपये जमवा आणि आम्हा तिघांना द्या. आम्ही तुम्हाला डायरेक्ट क्लीन चिट देऊन सोडतो. बोला. ते मला 3 लाख यालाच द्यायचे. बाजू एक मित्र आहे माझा बाजूला, त्याला द्यायचे. तर नाम काय आहे तुझ्या मित्राचा? भाऊराव. भाऊराव, किती गोष्टीसाठी चाहिए तुला पैसे? किती गोष्टसाठी नाही पाहिजे आम्हाला, एक वस्तू घ्यायची आहे विकत, त्यासाठी हवी. कोणती वस्तू घ्यायची आहे? आम्हाला घ्यायचंय एका गाडीचं सायलेन्सर. हा. तू माझी गाडीचा सायलेन्सर ठेव ना. साहेब तसं नसतं ना, आम्हाला SC चं घ्यायचंय, तुमचं अॅक्रोपॉविकचं आहे. कोणती गाडीवर पाहिजे? ती गाडी आमची आहे हो साहेब, तुम्ही त्याचं नका टेन्शन कोणती घेऊ. गाड़ी है? कमेरो आहे कमेरो. मैं क्या बोल रहा था साहेब भाऊराव जी, मैं ना अभी एक कैट फाइट देख रहा हूँ. तो कैट फाइट देखने के बाद अगर उसमें पैसे में जीत गया, मतलब 2 लड़कियों पे मैंने पैसे लगाया, अगर वो जीत बाबा गया, आपण महाराष्ट्रीयन आहेत ना. बाबा तुम्ही लिजन स्क्वेअरला आहात का? हाँ, मैं लीजन स्क्वायर की पार्किंग के ऊपर खड़ा रह के फाइट देख रहा है. समजलं मला तुम्ही कोण आहात ते मला समजलं लगेचच. ठीक आहे, आता मी तुमच्या पोराची देखभाल घेतो एकदम मस्त छान. आता अरे नहीं. रुको, हाँ, हाँ. उसको कुछ मत करो. मैं तुमचा पोरगा पण जरा स्मार्टच निघाला. लय स्मार्ट निघालच. जरा दाखव रे बाळा, कोणाला फोन केलेला माझ्या बुब्बू? जरा फोन काढ कानावरून, ठेव आता कान. आता ठेवा फोन, आता दाखव. मला 2 गोळ्या दे. 2 अतिशहाण्या लोकांना शिक्षा तर झालीच पाहिजे. 2 गोळ्या दे जरा. माझ्या बाळानी. नाही. अतिशहाण्या लोकांसाठी
एक प्रेझेंट. आता तुम्हाला दोघांना त्या कॉलची शिक्षा. आता दोघांनी 2-2 लाख काढायचे, 4 लाख करायचे. चला, आजकालची पोरं घाबरत नाही. म्हणजे डोळ्यावरती मृत्यू, डोक्यावरती गन, पण तरी सुद्धा घाबरत नाही. हात खाली कर रे. हे वारी. ओके. अच्छा, हे कोण होते? हे कोण होते? काय माहिती कोण होते? मी 100% सांगतोय की या कवळ्या पोरांनी कोणाला ना कोणाला लोकेशन पाठवलंय. म्हणून नाही भेटलं तो. मी निघू नाही शकत आहे. साहेब पोलीस आले. आवाज येतोय. गॅली. साहेब बंदुका ठेवा आतमध्ये. इकडे सर तुमचे मित्र आले सर, तुमचे मित्र आले बघा. तुमचे मित्र आले. साहेब दुसरी गाडी पण आली. गाडीतच बसला. इकडे सरंगा बंद. सर तुमचे मित्र आले बघा सर. मस्त. और सर क्या चाल क्या? बढ़िया बढ़िया सर, आते रुको, काम आहे. हे मेले दोघं मेले. आता ना मला पैसे नकोयत. आता मला पाहिजे याचा बळी. ओ माझा बळी तर घेतील तुम्ही, पण त्याच्यानंतर तुम्ही काय वाचणार नाही. तुला कदाचित माहिती नाही. कॅज्युअली मागे घेतो. वळून बघ, मागे वळून. तू जितक्या लांब वेळा पर्यंत कोण दिसतोय का? जितक्या वेळा तू ट्राय करशील तितक्या पैसे वाढणार. पण आता तुझ्याकडून पैसे नको. आता आम्ही ह्याच्याकडून पैसे घेणार, पण तुला पेट्रोल पंपामध्ये चालणार. त्याचं हसणं थांबलं रे एका क्षणात, जसे पोलीस गायब झाले. काय डायलॉग होता तो? तुम्ही मला मालाल, पण त्याच्यानंतर काय होणार? आता बघ काय होणार. काय होणार? लल्ली पिढी आहे या शहराची. आम्ही पण पिढीच आहोत. आमच्या sorry. पोलीस डिपार्टमेंटचा अपमान करू नकोस. एक सेकंड, पण जर तुम्ही पिढी आहेत तर तुम्ही पिढीचीच का पलटाय? कारण आम्हाला त्यांना हिस्सा नाही द्यायचा आमच्यामध्ये. हे बघ, 4 लाखामध्ये आम्हाला पत्ते वाटायचे नाहीये, कळलं का? ओके ओके. हा, ओ हे सगळं का घेताय? अतिशाणा होणाऱ्या Driving माणसाच्या license. अशाच गोष्टी घेतल्या जातात बाळा. नोट पॅड का पाहिजे आता? अरे यार गरीबी. हो. किती रो? हा, दादू मला emergency मध्ये- किधर हो? रक्त निघतंय का? अरे रे 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 रे. किती वेळात मारेल आता? आपली पोरं यायच्या आधी इथनं जायला लागेल साहेब. चला. चला, याला परत गाडीत भरा. याचा माज कुठेही कमी होत नाहीये. आता मला असं वाटतंय की आता तोंड बंद होईल याचं, कारण आता गोळ्या शरीरात अडकून असतील. कंटिन्यू. हेलिकॉप्टर पाठलाग करतय. अतिशय मोठी पोच दिसते या लँडलॉर्डची. मेजर 50 हे काय झालं? मेजर 50 यही पे रुका हे काय झालं? अरे यही पे रुका है. अरे एवढी डॅमेज कशी झाली? तेच मी बोलतोय साहेब. गाडी रिपेअर करायला लागेल. गाडीत बसून इंजिन मध्ये शिरू का? नाही वेट. चटका बसल, बाकी काय नाही. 1 2 3. गाडीमध्ये 2 मुलं आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही जर आतमध्ये आले. ठेवलेला आहे बघा. चला सर आम्हाला वाचवा, सर आम्हाला वाचवा. वाह वाह, ही कुठली रिस्क? अरे ही कुठली रिस्क त्याला घ्यायची? ना पॅनिक मॅन नाव ठेवा. नाही रे, Panic Man. संपलाय आपला माणूस संपला बा. एक दिवस होते रे याचे, गेले नाही सगळे. नाही, का संपलाय माहितीये का? फक्त एकच. वाईट बोला ना, वाईट. उठ बोला ना, उठ. वाचवा सर. झोप बोला ना, झोप.
जरा शांत बस, नाही तर माझी पहिली गोळी तुला लागेल. छोड़ दो, टैकल कर रहा हूँ छोड़ दो. सर, टैकल करूंगा. अरे अरे गाडी झाली. गो गो होपेन होपेन गाईज, होपेन गाईज, होपेन. गेलो लाईफ संपलं भावांनो. आकाश येऊन बस. अरे तिवारीजी तुम्ही का बसता येऊ? तुम्ही वेडे आहेत का थोडे? अरे आई शपथ रे. शाळा असला असता तर नीट चालव ना गाडी, किती घाणेरडी चालवतोय. साहेब, ऐका. अहो पण हे एवढे का लफडं आहे, तुम्हाला लफडं आहे. चेस करताय? एवढा कोणता हिस्सा? सगळं तुझ्यामुळे होतंय. कुत्र्या वर झोपेत उदे हेलिकॉप्टर गेले, सगळं गेले. शांत बसा आता. आता स्लो नाही भाई बाहेर वाव नाईस यार तुम्ही सोचा भी नाही बघितलं नाही तरी बघितलं नाही. चल 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 स्लो चल स्लो चल. छी. अहो, माझी चूकच नाहीये. अरे शाण्या, तू लय शाणा आहे, तुला मी सर पकडणार. इथं ATM आहे सर, ATM. नाव लक्षात. हा इथे एटीएम आहे. अरे हा किती चांगला माणूस आहे रे. नको 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 नको. मी याला माफ केलं. ए ऐक रे, हो सर, हो सर. तुला माझ्याकडून 50,000 रुपये हे बघ डॅशबोर्ड मध्ये घे, तुझ्या इमानदारीसाठी की तू माणसांना कोऑपरेट करतोय आणि याच्याकडनं सगळे पैसे जप्त. हे घे, तुझा मोबाईल इथे ठेवतोय बाहेर. नका ठीक आहे, मोबाईल देऊ, मोबाईल नका देऊ. एक मोबाईल मी काय करणार तो नाही, तो सर. नाही करणार. तो चांगला माणूस. आणि याला उतरवा या शाण्याला. उतरवला. बसा बसा, बाकी बसा. हे घे, तुला मी सोडवतोय. जग तुझी जिंदगी. चला रे. ऐक ही गाडी सोडा. हा, मग तेच बोलतोय, ही गाडी इथे सोडायची आहे. झाडकाळीत सोड, झाडकाळीत लेफ्टला. आहे बाई, ते खाली घ्या. चल 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 चल. पहिले कपडे बदलायच्या कारखान्यात चल. पला गावात पला. हेलिकॉप्टरचा आवाज चल, झालं. क्लीन झालो. चल आता न्हाव्याकडे चल पहिला. एवढं काय झालंय गावातल्या अच्छा. कसं आहे? अरे फाटलेल्या चड्डीच्या. हा? तुला स्वतःला माझ्याहून जास्त भीती वाटते. हा? तू मला सांगू पण नको. कबीर साहेब, अहो, कुठले पोलीस आहेत तुमची लोक आमच्या लोकांचे पैसे काढतायत? हे काय प्रकार आहे पोलीस साहेब? एक दोघं तिघांची टोळी आहे का, ते बँकेमध्ये जातात, ATM मध्ये जातात आणि तिथून हॅकिंग करून पैसे काढतात. आणि मी असं ऐकलंय का त्या पोलिसांनी त्यांनाच लुटलंय. म्हणजे चोरांकडून पोलिसांनी पैसे लुटलेत आणि तरी ते चोर दुखी आहेत म्हणा. कॉमेडीचा विषय आहे. तुम्ही खुश का अरे तसं नाही रे, मुद्दा काय माहिती? अरे नाही, मुद्दा असा आहे की मी अरे असे पोलीसवाले भाई, मी तर बोलतो कबीर भाऊ, जर तुमच्या अंडर ते पोलीस असतील, तुमच्या ओळखीतले असतील, त्यांना सलाम ठोकतो मी कि चोरांकडून त्यांनी पैसे वसूल केलेले आहेत. हाँ, फिर हमें वापस चेस सीन चालू हुआ जब वहाँ पे वो चेस कर रहे थे और वो भी एस्केप हो गया. कैसे पता नहीं. एस्केप हो गया और वो बोल रहे थे मैं अभी इन नल्लेस पुलिस वाले हमको क्या पकड़ सकते हैं, ऐसा बोल रहे थे सर. हाँ, बोल रहे वो थे कि- आपकी इज्जत ही उतारी फुल. सी हाँ, ये full कबीर के इज्जत डिपार्टमेंट वाले कितने खराब है. एक और हेली होके इन्होंने भी पकड़ उतारे लिए सर. सारे. इन्होंने, आपको पता है किनका नाम लिया इन्होंने? वो कबीर इतना नंगा ही ना, छी, ऐसा बोल रहा था ये श्याम जी. आई शाम कबीर पॉइंट है, सिर पे पॉइंट है सीधा. नहीं, हार मान गए. उनमें से एक बोल रहा है एक काम कर दो, मुझे इधर स्टोर के यहाँ पे छोड़ दो, मैं इधर ही पीछे सो जाता हूँ, आप हाँ, कंटिन्यू बिना करो. बाल वाला होगा वही बोल रहा होगा. पांडू सर, उसका नाम पांडू था. पांडू बराबर पांडू. कदम पता है वो SCP थे सर, कदम जी. हाँ, कदम जी शायद उनके हेड थे. उनका ही सब वो मान रहे थे. फिर आया, रुको, तिवारी जी का बहुत अच्छा ट्विस्ट आया इधर, सब सुनो रे. फिर हम उतरे और हमारे तिवारी जी, इनोसेंट तिवारी जी का स्टेटमेंट क्या है पता है? कि अरे सुनो, इस पेट्रोल पंप पे ना एक ATM है,
चाहिए तो मैं मेरे बैंक में से पैसे निकाल के आपको दे देता हूँ। नहीं वो साबित करना होगा ना कि बट मैं तो सर hostage सुनो था। ना सर, नहीं, डर में तो होता है ना सर। अभी देखो उनके पास SMG थी, गन थी सर। डर में अभी होता है ना अभी सर। आप शांत अगर रहो। सुनो सुनो अभी सर, आपकी main शाम जी बात पैसा नहीं दे रहे तो ठोको तिवारी जी को। नहीं ये सर, तो था अगर यार, शाम ये जी तो पैसा था नहीं दे रहे तो दोस्तों। मैं खुद का तो इसके लिए तो दे सकता हूँ ना सर पैसा। और उन बेचारों को आइडिया भी नहीं थी कि इधर ATM भी है इस पेट्रोल पंप पे। अरे अभी मैंने फिर इनके इनोसेंस की वजह से उनके SP ने तिवारी जी को $50,000 का रिवॉर्ड दिया और गाड़ी तो में वापस रखा। दिए या इसे लिए ही नहीं और 50 नहीं एक्स्ट्रा लिए ही दिए? नहीं और 50 एक्स्ट्रा दिए। नहीं, मुझसे पैसा लिया था सर उन्होंने। क्या देख, लिया दिए था? थे। अबे लिया ये था। यहाँ पे समझ जाना चाहिए था कि तिवारी को तुझे फंसाने ये के लिए पैसे वही मिले हैं। वही नहीं नहीं नहीं, श्याम मुझे जी तो यही क्या लगता लगता है आपको, मैं आपको फंसा सकता हूँ श्याम जी? भाई तो अरे पैसे पर- क्यों तूने पेमेंट क्यों लिया फिर? पेमेंट की उन्होंने 50,000 खुद खींचे में डाल दिया सर। उनको पूछो। शाम क्या वो 50,000 अब तेरे पैसे लौटे थे? शाम तो तेरे को तिवारी ने हाँ सर, मेरे को तो लग रहा है इनके पास लूटा ही नहीं सर, इनके पैसा लूटा ही नहीं, इनके पास कुछ हाँ, नहीं तो- था कैश। अगर आप उनको पकड़ते आई थिंक सो आप जिंदा नहीं रहते सर। मतलब मैं या कोई पता भी कौन जीता पता नहीं। अच्छा हुआ उन्होंने एस्केप किया और हम बच गए सर।